नमस्कार मित्रांनो, एसपीके ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा एक्सेलचा पार्ट 2 पाहणार आहोत, ज्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेतलेले आहेत, जे आपल्याला 30 वर्ड पर मिनिट आणि 40 वर्ड पर मिनिट या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी काय हे लॉजिकल फंक्शन नाही, तर मॅच लॉजिकल फंक्शन नाहीये, अँड ऑर नॉट हे तिघांचे लॉजिकल फंक्शन मध्ये समाविष्ट होतो. खालीलपैकी कोणता चार्टचा प्रकार नाही, तर पॉलिगॉन हा चार्टचा प्रकार नाहीये, तर स्कॅटर, पी, लाईन हे सर्व चार्टचे प्रकार आहेत, तर पॉलिगॉन हा शेप्सचा प्रकार आहे. एमएस एक्सेलच्या मॅच फंक्शन मध्ये खालीलपैकी कोणता फॉर्म्युला हा वैध न्यूमेरिक फॉर्म नाहीये, तर मॅच टाइप ब्रॅकेट 10 ब्रॅकेट कंप्लीटेड हा न्यूमेरिक फॉर्म नाहीये. खालीलपैकी कोणते लुकअप या कॅटेगरीतील फंक्शन आहे, मॅच. खालीलपैकी कोणते हे लुकअप या कॅटेगरीतील फंक्शन नाही, अँड. लुकअप या कॅटेगरीमध्ये व्ही लुकअप, एच लुकअप, मॅच या तीन फंक्शनचा समावेश होतो. नंबर आणि टेक्स्टचे रिप्रेझेंटेशन म्हणजे काय होय, चार्ट. काय म्हणजे टेबल ॲरेच्या कॉलमचा सिरियल नंबर च्या पासून संबंधित व्हॅल्यू ही आउटपुट स्वरूपात दिली जाते, तर कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे टेबल ॲरेच्या कॉलमचा सिरियल नंबर च्या पासून संबंधित व्हॅल्यू ही आउटपुट स्वरूपात दिली जाते. तर रॉ मध्ये हीच व्हॅल्यू ही रॉ इंडेक्स नंबर म्हणजे टेबल ॲरेच्या रोचा सिरियल नंबर पासून संबंधित व्हॅल्यू ही आउटपुट स्वरूपात दिली जाते. तर पहा, कॉलमची जी आउटपुट व्हॅल्यू आहे ती इंडेक्स नंबर मध्ये हे केली जाते, कॉलम इंडेक्स नंबर मध्ये आउटपुट स्वरूपात दिली जाते. तर रॉ ची माहिती रॉ इंडेक्स नंबर मध्ये आउटपुट स्वरूपात दिली जाते. सेल मधील माहिती शोधण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात, Ctrl+F. एमएस एक्सेल मध्ये चार्ट स्टोअर करण्यासाठी काय वापरतात, चार्ट शीट. एक्सेल मध्ये न्यूमेरिकल डाटाला अधिक चांगला इफेक्ट देण्यासाठी कशाचा वापर करतात, चार्टचा. एखाद्या कॉलम मधील सर्व कंटेंट त्याच्यामध्ये टेक्स्ट किंवा नंबर दर्शविण्यासाठी कशाचा वापर करतात, ऑटो फिट कॉलम विथ. एमएस एक्सेलच्या मॅच फंक्शन मध्ये खालीलपैकी काय हा वैध न्यूमेरिक फॉर्म आहे, तर पहा, मॅच टाइप ब्रॅकेट 0 ब्रॅकेट कंप्लीटेड, मॅच टाइप ब्रॅकेट 1 ब्रॅकेट कंप्लीटेड, मॅच टाइप इन ब्रॅकेट -1 ब्रॅकेट कंप्लीटेड या तिघांचाही समावेश वैध न्यूमेरिक फॉर्म मध्ये होतो. कंडिशनल फॉर्मॅटिंग सेट करण्यासाठी ती सेल सिलेक्ट करणे आवश्यक असते, हे विधान बरोबर आहे. वर्क बुक मधील शीटचे नाव बदलणे शक्य नसते, हे विधान चूक आहे. लार्जेस्ट स्टॅटिस्टिकल फंक्शन आहे, हे विधान बरोबर आहे. वर्कशीट मध्ये सर्वात शेवटचा कॉलम XIV हा आहे, हे विधान बरोबर आहे. DNS चा लॉंग फॉर्म काय आहे, तर डोमेन नेम सिस्टम आहे. काय लॉजिकल फंक्शन सर्वच कंडिशन्स ट्रू असतील तर ट्रू असा निकाल देतो, तर अँड हे लॉजिकल फंक्शन सर्वच कंडिशन ट्रू असतील तर ट्रू असा निकाल देतो. लुकअप फंक्शनच्या सिंटॅक्स मध्ये दिलेली लुकअप व्हॅल्यू ही टेबल ॲरेच्या मधील कोणत्या दिलेल्या कॉलम मध्ये शोधायची असल्यास आपण कोणत्या फंक्शनचा वापर करतो, तर लुकअप फंक्शनच्या सिंटॅक्स मध्ये दिलेली लुकअप व्हॅल्यू ही टेबल ॲरेच्या पहिल्याच कॉलम मध्ये शोधायची असल्यास कोणत्या फंक्शन वापरला जातो, तर व्ही लुकअप. लुकअप फंक्शनच्या सिंटॅक्स मध्ये दिलेली लुकअप व्हॅल्यू टेबल ॲरेच्या पहिल्याच रॉ मध्ये शोधायची असल्यास कोणत्या फंक्शनचा वापर केला जातो, तर व्ही लुकअप. लुकअप फॅक्टर कॉलम म्हणजे टेबलचा असा कॉलम ज्यामध्ये दिलेली लुकअप व्हॅल्यू डॅश केली जाते, तर सर्च केली जाते. लोअर हे टेक्स्ट फंक्शन आहे, हे विधान बरोबर आहे. इक्वल टू लोअर ब्रॅकेट कंप्लीटेड फंक्शन ने कंसात दिलेले टेक्स्ट कॅपिटल लेटर मध्ये इन्सर्ट होतात, हे विधान चूक आहे. इज इक्वल टू लोअर ब्रॅकेट कंप्लीटेड फंक्शन ने कंसात दिलेले टेक्स्ट स्मॉल केस मध्ये कन्वर्ट होऊन सेल इन्सर्ट होते, हे विधान बरोबर आहे. जेव्हा आपल्याला दिलेल्या लुकअप व्हॅल्यूच्या डॅश व्हॅल्यूची पोझिशन शोधायची असते, तेव्हा मॅच टाइप ब्रॅकेट मध्ये 0 दिली जाते. तर एक्झॅक्ट जेव्हा आपल्याला दिलेल्या लुकअप व्हॅल्यूची एक्झॅक्ट व्हॅल्यूची पोझिशन शोधायची असते, तेव्हा मॅच टाइप ही ब्रॅकेट 0 ब्रॅकेट कंप्लीटेड या पद्धतीने दिली जाते. मॅच टाइप हा कोणत्या फंक्शनचा न्यूमेरिक फॉर्म आहे, मॅच. जेव्हा आपल्याला दिलेल्या लुकअप व्हॅल्यूची तंतोतंत जुळणाऱ्या व्हॅल्यूची पोझिशन शोधायची असते, तेव्हा मॅच टाइप काय दिलेला असतो, तर 0 दिलेला असतो. जेव्हा आपल्याला दिलेल्या लुकअप व्हॅल्यूची अथवा त्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यूची पोझिशन शोधायची असते, तेव्हा मॅच टाइप काय दिलेला जातो, -1.
पहा जर तंतोतंत जुळणाऱ्या व्हॅल्यूची पोझिशन शोधायची असते तेव्हा मॅच टाइप हा 0 असतो आणि लुकअप व्हॅल्यू त्याच्यापेक्षा मोठी शोधायची असेल त्यावेळेस मॅच टाइप हा काय दिलेला असतो -1. जेव्हा आपल्याला दिलेल्या लुकअप व्हॅल्यूची अथवा त्यापेक्षा कमी असलेल्या व्हॅल्यूची पोझिशन शोधायची असते तेव्हा मॅच टाइप हा काय दिलेला असतो, फक्त हा 1 दिलेला असतो. मॅच टाइप हा मॅच फंक्शन मध्ये कशाचा फॉर्म आहे, तो न्यूमेरिक फॉर्म आहे. एक्सेल मध्ये पेजचे जास्तीत जास्त झूम किती होते, तर 4 होते. काय म्हणजे एक्सेल मध्ये बेसिकला उपलब्ध असलेला फॉर्म्युला होय. तर फंक्शन्स म्हणजे एक्सेल मध्ये बेसिकला उपलब्ध असलेला फॉर्म्युला होय. खालीलपैकी काय म्हणजे गणितीय आकडेमोड करण्यासाठीच्या सूचना होत, तर पहा फॉर्म्युला म्हणजे गणितीय आकडेमोड करण्याच्या सूचना होत. लुकअप वेक्टर कॉलम, लुकअप वेक्टर कॉलम म्हणजे टेबलचा असा कॉलम ज्यामध्ये दिलेली लुकअप व्हॅल्यू शोधली जाते. कोणत्या मेनूचा वापर फॉर्म्युला इन्सर्ट करण्यासाठी होतो, इन्सर्ट मेनूचा. कोणत्या मेनूचा वापर टेबल इन्सर्ट करण्यासाठी होतो, इन्सर्ट मेनूचा. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे पॉवरफुल काय आहे, तर स्प्रेडशीट पॅकेज आहे. इज इक्वल टू मिनिमम ब्रॅकेट B4 B10 ब्रॅकेट कंप्लीटेड. ह्यामुळे B4 ते B10 ह्या सेल रेंज मधील आकड्यांपैकी सर्वात लहान नंबर मिळेल. हे विधान बरोबर आहे कारण आपण या ठिकाणी मिनिमाइज हे ऑप्शन वापरलेला आहे. एक्सेल मध्ये पेजचे कमीत कमी झूम किती होते, 0.1. इज इक्वल टू मॉड इन ब्रॅकेट -3, 2 ब्रॅकेट कंप्लीटेड. हे फंक्शन टाइप केल्यास सेल मध्ये काय दिसेल, तर 1 दिसेल. MS एक्सेल मध्ये रॉ ला कोणता लेबल दिले जातात, तर पहा MS एक्सेल मध्ये रॉ ला 1 2 3 4 असे लेबल दिले जातात. MS एक्सेल हे कोणत्या प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, तर स्प्रेडशीट. MS एक्सेल मध्ये फिल सिरीज कमांड वापरताना डायलॉग बॉक्स मध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती असेल, 1 असेल. MS एक्सेल ला काय सपोर्ट करत नाही, तर पहा MS एक्सेल ला डाटा कन्सोलिडेशन, व्हॉट इफ एनालिसिस अँड डाटा व्हॅलिडेशन हे सर्व सपोर्ट करते. MS एक्सेल मध्ये लॉजिकल फंक्शन्स वापरता येत नाही, हे विधान चूक आहे. MS एक्सेल हे स्प्रेडशीट ह्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे. तर MS एक्सेल हे स्प्रेडशीट हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. MS एक्सेल हे कोणत्या प्रकारचे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, पहा स्प्रेडशीट. MS एक्सेल डाटाला कोणत्या स्वरूपात साठवतो, तर टॅब्युलर स्वरूपात साठवतो. MS एक्सेल कशाला सपोर्ट करते, तर पहा MS एक्सेल हे डाटा कन्सोलिडेशन, व्हॉट इफ एनालिसिस अँड डाटा व्हॅलिडेशन या तिघांनाही सपोर्ट करते. MS एक्सेल मध्ये कंडिशनल फंक्शन्स वापरता येतात, हे विधान बरोबर आहे. वर्कशीट मधील नेम बॉक्स मध्ये सिलेक्टेड सेलचा सेल ऍड्रेस पाहायला मिळतो, हे विधान बरोबर आहे. एका वर्कबुक मध्ये जास्तीत जास्त 255 शीट असतात, हे विधान बरोबर आहे. नेस्टेड इफ हे MS एक्सेल मधील कोणते फंक्शन आहे, तर कंडिशनल. सर्वसाधारणपणे इंटरनेट एक्सप्लोररचा आयकॉन डेस्कटॉपवर असतो, हे विधान चूक आहे. नॉट हे कोणत्या प्रकारचे फंक्शन आहे, तर नॉट हे लॉजिकल प्रकारचे फंक्शन आहे. इज इक्वल टू नाउ ब्रॅकेट कंप्लीटेड या फंक्शनने करंट सेल मध्ये करंट सिस्टम टाइम अँड डेट इन्सर्ट केला जातो, हे विधान बरोबर आहे. ह्या प्रकारच्या शीट मध्ये असतो, चार्ट शीट ह्या प्रकारच्या शीट मध्ये असतात. तर चार्ट शीट या ग्राफ मध्ये असतात. ऍडव्हान्स फिल्टर मधील कोणत्या ऑप्शनच्या सहाय्याने फिल्टर केलेल्या रेकॉर्ड्स मधील डुप्लिकेट रेकॉर्ड्स ऐवजी फक्त एकाच रेकॉर्डचे आउटपुट दिले जाते, युनिक रेकॉर्ड्स ओनली. विविध एक्सेल शीट्स मधील डाटावर सम, एव्हरेज, काउंट इत्यादी अप्लाय करायचे असल्यास कोणत्या ऑप्शनचा उपयोग केला जातो, डाटा कन्सोलिडेशनचा. जर आपल्याला सिरियल नंबर या कॉलम मध्ये 1 2 3 4 असे नंबर हवे असतील तर आपण खालीपैकी कोणता ऑप्शन यूज करतो, ऑटोफिल. MS एक्सेल मध्ये कोणते ऑप्शन फॉर्म्युलाला स्टेप बाय स्टेप इव्हॅल्युएट आणि एनालाइज करण्यासाठी वापरले जाते, इव्हॅल्युएट फॉर्म्युला. MS एक्सेल मध्ये कोणता ऑप्शन हा फॉर्म्युला दाखवतो, तो शो फॉर्म्युला. इफ कंडिशन वापरून कोणते आउटपुट मिळते, तर बरोबर किंवा चूक हे आउटपुट मिळते. MS एक्सेल मध्ये पेज ब्रेक्स हे कोणत्या व्ह्यू मध्ये दिसतात, पेज ब्रेक प्रिव्ह्यू मध्ये. P हा कशाचा प्रकार आहे, P हा चार्टचा प्रकार आहे. डाटा समराइज करण्यासाठी पिव्होट टेबलचा वापर करतात, हे विधान बरोबर आहे. पिव्होट टेबलचा वापर मोठा डाटा समराइज करण्यासाठी वापरतात, हे विधान बरोबर आहे. अल्टर प्लस P ह्या कीज एकत्रित प्रेस केल्यास कोणता परिणाम दिसेल, तर पेज लेआउट टॅब ऍक्टिव्ह होईल. कंट्रोल प्लस होम हे एकत्रित प्रेस केल्यास काय होईल,
सेल पॉइंटर गो टू बिगिनिंग ऑफ द शीट. कंट्रोल प्लस होम हे आपण एकत्र प्रेस केल्यास तर सेल पॉइंटर कुठे जाणार? हा गो टू बिगिनिंग ऑफ द शीट म्हणजे शीटच्या सुरुवातीला जाणार. कंट्रोल प्लस डी प्रेस केल्यावर काय होईल? कॉपी अप्पर सेल डाटा. एक्सेल मध्ये F11 ही फंक्शन की प्रेस केल्यानंतर काय होईल? क्रिएट ऍड चार्ट शीट. एंटर की प्रेस केल्यास सेल पॉइंटर कशावर जाईल? तर नेक्स्ट रो वर जाईल. कोणती की प्रेस केल्यावर हेल्पचा डायलॉग बॉक्स अपीअर होईल? तर F1 फंक्शन की. शिफ्ट प्लस टॅब एकत्रित प्रेस केल्यास काय होईल? मूव सेल पॉइंटर अप. क्वार्टर 1, क्वार्टर 2, क्वार्टर 3 हे एक उदाहरण आहे, ते सिरीजचे उदाहरण आहे. MS एक्सेल मध्ये रिमूव्ह ऑल एरोज कमांड सर्व काय काढून टाकते? तर ऑडिटिंग एरोज काढून टाकते. इज इक्वल टू राउंड ब्रॅकेट कंप्लीटेड हे फंक्शन कंसात दिलेल्या नंबरला कंसात दिलेल्या विशिष्ट डिजिट्सच्या संख्येपर्यंत राउंड करते. हे विधान बरोबर आहे. इज इक्वल टू राउंड ब्रॅकेट कंप्लीटेड हे फंक्शन कंसात दिलेल्या विशिष्ट डिजिटच्या संख्येपर्यंत काय करते? तर राउंड करते. एक्सेल मध्ये रोला कोणते लेबल असतात? 1 2 3 4 ह्या सिरियल प्रमाणे. सिरियल A to Z म्हणजे कोणते टेक्स्टचे सॉर्टिंग होय? तर डिसेंडिंग टेक्स्टचे सॉर्टिंग होय. अनेक सलग सेल्स कोणत्या सुविधेने एकत्र करून त्यातील पहिल्या सेल्स मध्ये डाटा हा सेल रेंजच्या सेंटरला अलाइन करता येतो? मर्ज अँड सेंटर. एक्सेल फाईल सेव्ह करण्यासाठी शॉर्टकट की कोणती वापरतात? कंट्रोल प्लस S. सिलेक्ट केलेली सेल मधील कंटेंट कॉपी करण्यासाठी कोणत्या शॉर्टकट कीचा वापर करतात? कंट्रोल प्लस C. MS एक्सेल मध्ये शो फॉर्म्युला ऑप्शन हा काय दाखवतो? तो फॉर्म्युला दाखवतो. स्मार्ट आर्ट कशामधून घेता येतात? तर स्मार्ट आर्ट आपल्याला इन्सर्ट मधील इलुस्ट्रेशन्स मधून घेता येतात. होम टॅब मधील सॉर्ट अँड फिल्टर ह्या कमांड्स कोणत्या टॅब मध्ये उपलब्ध असतात? तर डाटा. MS एक्सेल मध्ये डाटा काय करण्यासाठी सॉर्ट कमांड वापरतात? तर सॉर्ट करण्यासाठी. कोणती सॉर्टिंग मेथडचा वापर Z to A सिक्वेन्स साठी होतो? डिसेंडिंग. स्प्रेडशीटला काय असेही म्हणतात? तर स्प्रेडशीटला वर्कशीट असेही म्हणतात. कशामधून कशामधून स्पेशल सिम्बॉल घेतले जातात? तर इन्सर्ट मधून सिम्बॉल घेतले जातात. स्क्वाड इन ब्रॅकेट कंप्लीटेड ह्या फंक्शनने दिलेल्या व्हॅल्यूचा स्क्वेअर रूट काढता येतो. हे विधान बरोबर आहे. इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट E8 E11 ब्रॅकेट कंप्लीटेड हे फंक्शन E8 to E11 रेंज मधील सेल्सच्या व्हॅल्यू सॉर्ट करण्यासाठी वापरतात. हे विधान चूक आहे. कीबोर्ड मध्ये नसलेल्या कॅरेक्टर साठी सिम्बॉल वापरतात. हे विधान बरोबर आहे. इफ फंक्शनचा सिंटॅक्स इज इक्वल टू इफ इन ब्रॅकेट कंडिशन व्हॅल्यू इफ ट्रू व्हॅल्यू इफ फॉल्स ब्रॅकेट कंप्लीटेड बरोबर आहे. टेक्स्ट ओरिएंटेशन या ऑप्शनने आपण सेल मधील टेक्स्ट मॅटर रोटेट करू शकतो. हे विधान बरोबर आहे. एक्सेल मधील शीटचा पहिला सेल हा काय असतो? तर एक्सेल शीट मधील शीटचा पहिला सेल हा A1 हा असतो. फॉन्ट साइज ह्या बटनच्या खाली इन्क्रीज फॉन्ट हे बटन आहे. हे विधान बरोबर आहे. फॉर्म्युला मध्ये वापरल्या जाणाऱ्या सेल ऍड्रेसना काय म्हणतात? सेल रेफरन्स. सेल F5 कशाला रेफर्स करते? तर कॉलम FRO5. खालील दिलेल्या पर्यायांपैकी सेल रेंज दर्शवणारा योग्य पर्याय कोणता? पहा. G2 M12. ज्या चेक बॉक्सना प्रोटेक्शन द्यायचे असते त्यांना आपण कशाने सेट करतो? तर पहा, ज्या चेक बॉक्सना प्रोटेक्शन द्यायचे असते त्यांना आपण ऑन असे सेट करतो. वर्कशीट मधील शेवटचे कॉलम हेडिंग XFD हे असते. बरोबर. पहा, कॉलम हेडिंग XFD ह्या प्रकारामध्ये असते. कमांड एडिट फिल अक्रॉस वर्कशीट ऍक्टिव्ह करण्यासाठी कशाचा वापर होतो? तर अनेक शीट सिलेक्ट करण्यासाठी वापर होतो. कमांड एडिट मधील फिल अक्रॉस वर्कशीट हे अनेक शीट सिलेक्ट करण्यासाठी वापरतात. एक्सेलच्या फाईलची डिफॉल्ट नेम काय असते? तर बुक 1. एक्सेल वर्कशीट मध्ये डिफॉल्ट हेडर हा काय असतो? बुक 1. एक्सेल मध्ये पेजचे डिफॉल्ट एक्सेल मध्ये पेजचे डिफॉल्ट ओरिएंटेशन काय असते? पोर्ट्रेट. एक्सेल मध्ये डिफॉल्ट रो ची उंची किती असते? 15.
जर इज इक्वल टू मॅक्स इन ब्रॅकेट 56 65 65 56 ब्रॅकेट कंप्लीटेड असे फंक्शन वापरले तर आउटपुट काय असेल 65. असंख्य सेल्सच्या ग्रुपला काय असे म्हणतात, सेल रेंज. ओळींची उंची मोजण्याचे एकक काय आहे, पॉइंट. F12 ह्या फंक्शन कीचा वापर एक्सेल मध्ये कशासाठी केला जातो, सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स. लुकअप फंक्शनच्या सिंटॅक्स मध्ये दिलेली लुकअप व्हॅल्यू ही टेबल ॲरेच्या फक्त पहिल्याच कॉलम मधून शोधली जाते. हे विधान बरोबर आहे. एखाद्या कॉलम मध्ये सर्वात जास्त विड्थ चे टेक्स्ट किंवा नंबर पूर्ण दिसू शकेल इतकी त्या कॉलमची विड्थ ऍडजस्ट करण्यासाठी काय वापरतात, ऑटो फिट कॉलम. वर्कशीट मधील विशिष्ट कंडिशनला मॅच होणाऱ्या डाटाला विशिष्ट फॉर्मॅटिंग देण्याच्या प्रक्रियेला कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणतात. हे विधान बरोबर आहे. जे सॉफ्टवेअर स्प्रेडशीटला मॅनेज करण्यासाठी वापरतात त्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात, स्प्रेडशीट ऑपरेटर. स्पेलिंग टूल हे कोणत्या टूलबार मध्ये उपलब्ध आहे, स्टँडर्ड. वर्कशीट मधील नेम बॉक्सच्या उजवीकडे दिसत असलेल्या आडव्या पट्टीला कोणता बार म्हणतात, फॉर्म्युला बार. इफ ह्या फंक्शनचा सिंटॅक्स पुढील आहे, इज इक्वल टू इफ in bracket condition value if true value if false bracket completed. हे विधान बरोबर आहे. is equal to today bracket completed ह्या फंक्शन ने काय दर्शवले जाईल, तर सिस्टम डेट. फाईल मेनूच्या शेजारी असणाऱ्या टूल बारला काय म्हणतात, क्विक ॲक्सेस टूल बार. सिलेक्ट सेल मध्ये टाइप केलेली सेल व्हॅल्यू किंवा फॉर्म्युला बार मध्ये दिसते. हे विधान बरोबर आहे. कोणती फॅसिलिटीज ही एक्सेल मध्येच असते, फॉर्मॅट पेंटर. एका वर्कबुक मध्ये 3 किंवा जास्त वर्कशीट उपलब्ध होऊ शकतात. हे विधान बरोबर आहे. कोणत्या सुविधेद्वारे वेगवेगळ्या शीट्स मधील डाटा एकत्र करून त्याची समरी वेगळ्या शीट्स मध्ये मिळते, डाटा कन्सोलिडेशन मध्ये. कशाद्वारे सिलेक्टेड सेल रेंजला विशिष्ट नाव देता येते, फॉर्म्युला टॅब मधील नेम मॅनेजर द्वारे सिलेक्ट सेल रेंजला विशिष्ट नाव देता येते. वर्कबुक मधील नवीन वर्कशीट ऍड करण्यासाठी होम टॅब मधील सेल्स ग्रुप मधील इन्सर्ट ही कमांड वापरतात. हे विधान बरोबर आहे. वर्कबुक मध्ये वर्कशीट ऍड करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर करतात, इन्सर्ट शीट. एखाद्या कॉलम मध्ये सर्वात जास्त विड्थचे टेक्स्ट किंवा नंबर पूर्ण दिसू शकेल इतकी त्या कॉलमची विड्थ ऍडजस्ट करण्यासाठी काय वापरतात, ऑटो फिट कॉलम. करन्सी स्टाईल अप्लाय करण्यासाठी आपण होम टॅब मधील नंबर ग्रुप मधील कशाचा वापर करतो, तर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटचा पहा. करन्सी स्टाईल अप्लाय करण्यासाठी आपण होम टॅब मधील नंबर ग्रुप मधील अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटचा वापर करतो. वर्कशीटला पासवर्ड टाकण्यासाठी काय करावे लागते, वर्कशीटला पासवर्ड टाकण्यासाठी ती प्रोटेक्ट शीट करावी लागते. शीट मधील सर्व माहिती अल्फाबेटिकली A to Z लावायची असेल तर सॉर्ट हा ऑप्शन वापरला जातो. हे विधान बरोबर आहे. फक्त विशिष्ट कंडिशन पूर्ण करणारे सेल्स काउंट करण्यासाठी कोणत्या फंक्शनचा वापर होतो, इज इक्वल टू काउंट इफ. स्प्रेडशीट मधील डाटावर आधारित ग्राफ तयार करण्यासाठी इन्सर्ट टॅब चार्ट्स ग्रुप मधील कमांड्स वापरतात. हे विधान बरोबर आहे. सिलेक्टेड सेल्स मधील फॉर्मॅट आहे तसाच ठेवून डाटा डिलीट करायचा असल्यास होम टॅब मधील एडिटिंग ग्रुपला क्लिअर कंटेंट्स कमांड वापरावी. हे विधान बरोबर आहे. सेल रेंज मधील लार्जेस्ट नंबर शोधण्यासाठी कोणते फंक्शन वापरतात, मॅक्स ब्रॅकेट कंप्लीटेड. दिलेल्या सेल रेंज मधील महत्तम अंक शोधण्यासाठी कोणता फंक्शन वापरतात, मॅक्सिमम ब्रॅकेट कंप्लीटेड. वर्कबुक मध्ये नवीन वर्कशीट ऍड करण्यासाठी होम टॅब सेल्स ग्रुप मधील इन्सर्ट ही कमांड वापरतात. हे विधान बरोबर आहे. सेल रेफरन्सला ऍब्सोल्यूट बनवण्यासाठी कोणता सिंबल वापरतात, $. सेल पॉइंटर एका सेलने पुढे मागे वर खाली हलवण्यासाठी कीबोर्ड वरील एरो कीचा अनुक्रमे राइट लेफ्ट अप और डाउन वापर करतात. हे विधान बरोबर आहे. सेल पॉइंटर एका सेलने पुढे मागे वर खाली हलवण्यासाठी कीबोर्ड वरील एरो कीचा अनुक्रमे वापर करतात. हे विधान बरोबर आहे. शीट मध्ये सर्वात पहिल्या सेलवर जाण्यासाठी कंट्रोल प्लस पेज अप ही की वापरतात. हे विधान चूक आहे. नवीन शीट घेण्यासाठी कोणत्या कमांडचा उपयोग होतो, तर कंट्रोल प्लस N. फॉर्मॅट सेल डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी कशाचा वापर करतो, कंट्रोल प्लस 1. ऍक्टिव्ह सिलेक्टेड शीटला प्रोटेक्शन देण्यासाठी कोणती कमांड वापरतात, तो रिव्ह्यू टॅब प्रोटेक्ट शीट. फ्रीजचा इफेक्ट काढून टाकण्यासाठी व्ह्यू टॅब विंडो ग्रुपला फ्रीज पेंटर मध्ये कोणता ऑप्शनचा सिलेक्ट करतो आपण, अनफ्रीज पेन्स हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. फ्रीजचा इफेक्ट काढून टाकण्यासाठी व्ह्यू टॅब विंडो ग्रुप फ्रीज मधील पेन्स मधील कोणता ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो, अनफ्रीज पेन्स.
शीट मध्ये लहान भाग पाहण्यासाठी कशाचा वापर होतो? पेज ब्रेकअप प्रिव्ह्यू. शीट मधील सर्व सेल सिलेक्ट करण्यासाठी काय वापरतात? कंट्रोल+A. संपूर्ण रो सिलेक्ट करण्यास रो नंबर वर क्लिक करावे, हे विधान बरोबर आहे. एखादा कॉलम सिलेक्ट करण्यासाठी माउस पॉइंटरला कॉलम नेमवर नेऊन मग माउसने क्लिक करावे, हे विधान बरोबर आहे. एकदा संपूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी माउस पॉइंटरला त्या कॉलमच्या नावावर नेऊन माउसने क्लिक करावे, हे विधान बरोबर आहे. एखादा कॉलम सिलेक्ट करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणती प्रक्रिया वापरू शकतो? क्लिक ऑन कॉलम लेबल. एखादा संपूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी माउस पॉइंटर त्या कॉलमच्या नावावर नेऊन माउसने क्लिक करावे, हे विधान बरोबर आहे. संपूर्ण शीट सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल+A ही की कॉम्बिनेशन वापरतात, हे विधान बरोबर आहे. सिलेक्ट केलेले सेल मर्ज करण्यासाठी कोणत्या बटनावर क्लिक करावे? मर्ज अँड सेंटर. एक्सेल चालू करण्यासाठी प्रथम डेस्कटॉपच्या टास्क बार वरील स्टार्ट या बटनाला क्लिक करावे, हे विधान बरोबर आहे. MS एक्सेल मध्ये चार्ट्स काय करण्यासाठी चार्ट शीट वापरतात? तर चार्ट स्टोअर करण्यासाठी चार्ट शीट वापरतात. अनेक वर्कशीट एकत्रितरित्या पाहण्यासाठी कशाचा उपयोग होतो? अरेंज. इज इक्वल टू टुडे ब्रॅकेट कंप्लीटेड ह्या फंक्शन मुळे सेल मध्ये करंट सिस्टम डेट इन्सर्ट होते, हे विधान बरोबर आहे. टॉप 10 आयटम्स हा ऑप्शन कंडिशनल फॉर्मॅटिंगच्या कोणत्या ऑप्शन मध्ये उपलब्ध असतो? टॉप बॉटम रूल्स मध्ये. कंडिशनल फॉर्मॅटिंगचा टॉप बॉटम रूल्स हा ऑप्शन फक्त कोणत्या व्हॅल्यू साठी वापरला जातो? न्यूमेरिक व्हॅल्यू साठी वापरला जातो. MS एक्सेल 2010 मध्ये एका वर्कशीट मध्ये एकूण 16384 कॉलम असतात, हे विधान बरोबर आहे. ट्रेस एरर ही कमांड MS एक्सेल मध्ये कशासाठी वापरली जाते? एरर चेकिंग साठी. कोणत्या प्रकारच्या शीट मध्ये फक्त ग्राफ असतो? तर चार्ट शीट मध्ये. B1 या सेल मध्ये सम इन ब्रॅकेट पीस B10 ब्रॅकेट कंप्लीटेड हा फॉर्म्युला टाइप केल्यास काय उत्तर येईल? तो पहा, सम इन ब्रॅकेट B1 B10 इज इक्वल टू अपर ब्रॅकेट कंप्लीटेड या फंक्शनच्या साहाय्याने कंसातील माहिती काय होते? कॅपिटल होते. शिफ्ट डाउन एरो की एकत्रित प्रेस केल्यास काय होईल? सिलेक्ट डाउन सेल रेंज. अँड हे लॉजिकल फंक्शन वापरून आपण जवळपास कोणत्या कंडिशन्स चेक करू शकतो किंवा किती कंडिशन चेक करू शकतो? तो 32 कंडिशन्स आपण चेक करू शकतो. डाटा टेबल युटिलिटी वापरून एकाच वेळी बदलणाऱ्या एकाच रॉ अथवा कॉलमच्या इनपुट व्हॅल्यूशी सुसंगत बदलणारी आउटपुट व्हॅल्यू देणाऱ्या टेबलला कोणता डाटा टेबल म्हणतात? तो 1-D डाटा टेबल म्हणतात. काय हे लॉजिकल फंक्शन वापरून आपण जवळपास 32 कंडिशन्स चेक करू शकतो. तो अँड हे लॉजिकल फंक्शन वापरून आपण जवळपास 32 कंडिशन्स चेक करू शकतो. MS एक्सेलच्या डाटा व्हॅलिडेशन मध्ये कोणत्या टॅब वापरून आपण कंपॅरिझनचे चिन्ह सेट करू शकतो? तर डाटा टॅब वापरून. एकाच रेकॉर्डवर काय वापरून एकाच वेळी 2 कंडिशन देता येतात? तर कस्टम फिल्टर वापरून. VLOOKUP हे लॉजिकल फंक्शन आहे, हे विधान चूक आहे. युजर्स हेडर अँड फुटर कशामधून बदलू शकतात? इन्सर्ट टॅब मधून. MS एक्सेल मध्ये खालीलपैकी काय हे अँड फंक्शनला आर्ग्युमेंट म्हणून देता येते? द सेल रेंज. MS एक्सेल मध्ये काय हे ऑर फंक्शनला आर्ग्युमेंट म्हणून देता येते? कॉलम हेडिंग. आपण एकाच वेळी अनेक कॉलम्सवर अनेक कंडिशन कोणते फिल्टर वापरून देऊ शकतो? ॲडव्हान्स. इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये ओपन असलेल्या वेब पेजचा सोर्स कोड इंटरनेट एक्सप्लोरर मधून पाहता येतो, हे विधान बरोबर आहे. तो आपण हर्ट्स मध्ये सोर्स कोड हा आपण इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये पाहू शकतो. वर्कशीट वर्कबुकला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण पासवर्ड सेट करू शकतो, हे विधान बरोबर आहे. MS एक्सेल मध्ये डेट इफ फंक्शन जे डेटेड इफ फंक्शन वापरून आपण 2 तारखांमधील फरक कॅल्क्युलेट करण्यासाठी काय सेट करू शकतो? तर क्रायटेरिया सेट करू शकतो. सेल मध्ये फॉर्म्युला टाइप करताना आपल्याला कशाचा वापर करता येत नाही? तर स्पेसचा. लक्षात असू द्या, सेल मध्ये फॉर्म्युला टाइप करताना आपल्याला स्पेसचा वापर करता येत नाही. कोणतेही फंक्शन सेल मध्ये टाइप करण्यापूर्वी आपल्याला कोणता सिंबल वापरावा लागतो? इज इक्वल टू. एक्सेल मध्ये टॅब की प्रेस केल्याने काय होते? तर मूव सेल पॉइंटर राईट. चार्टच्या बॅकग्राऊंडला काय म्हणतात? चार्ट एरिया. ऍक्टिव्ह सेलच्या खाली उजव्या बाजूस जो एक छोटा चौकोन असतो त्यास काय म्हणतात? फिल हँडल असे म्हणतात. MS एक्सेल मध्ये कोणत्या प्रकारच्या शॉर्टकट कीने आपण एका शीट वरील डाटा दुसऱ्या शीट वर नेऊ शकतो? कंट्रोल+H.
सेलमध्ये जर इज इक्वल टू $55.0 प्लस 5 हा फॉर्म्युला टाइप केला तर काय उत्तर येईल? 60. एक सेल डिलीट केल्यानंतर बाकीचे सेल कशामध्ये मूव्ह होतात? अप और लेफ्ट मूव्ह होतात. पहा, एक सेल डिलीट केल्यानंतर बाकीचे सेल कसे मूव्ह होतात? अप और लेफ्ट मूव्ह होतात. जेव्हा युजर्स चार्ट सिलेक्ट करतो त्यावेळी टायटल बारवर कोणता टॅब दिसतो? पहा, जेव्हा युजर्स चार्ट सिलेक्ट करतो त्यावेळी टायटल बारवर हा चार्ट टूल्स टॅब दिसतो. जेव्हा आपण डेटेड इफ फंक्शनला m असा क्रायटेरिया देतो तेव्हा ते दोन तारखांमधील फरक हा पूर्ण झालेल्या कशाच्या स्वरूपात दाखवतो? मंथ्स मध्ये. y असेल तर इयर्स मध्ये. आणि जेव्हा आपण डेटेड इफ फंक्शनला कोणता क्रायटेरिया देतो तेव्हा ते दोन तारखांमधील फरक हा पूर्ण झालेल्या डेच्या स्वरूपात दाखवतो d. जेव्हा आपण डेटेड इफ फंक्शनला कोणता क्रायटेरिया देतो तेव्हा दोन तारखांमधील फरक हा पूर्ण झालेल्या मंथ्सच्या स्वरूपात दाखवतो m. जेव्हा आपण चार्ट सिलेक्ट करतो त्यावेळी टायटल बारवर कोणता टॅब दिसतो? चार्ट टूल्स. बार चार्ट तयार करण्यासाठी कोणते ऍप्लिकेशन महत्त्वाचे ठरेल? स्प्रेडशीट. एक्सेल शीट मधील कंटेंट कॉपी करण्यासाठी काय प्रेस कराल? Ctrl+C. एक्सेल शीट मधील कंटेंट कट करण्यासाठी काय प्रेस कराल? Ctrl+X. कोणते फंक्शन कॅल्क्युलेट करत मंथली मॉर्टेज पेमेंट काढता येईल? तर पेमेंट इज इक्वल टू PMT. पेमेंट पर मंथ आणि ब्रॅकेट मध्ये पेमेंट्स. कोणत्या फंक्शनचा वापर करून वर्कशीट सेल मध्ये करंट टाइम दाखवता येतो? इज इक्वल टू नाउ ब्रॅकेट कंप्लीटेड. हा फंक्शन्स वापरल्यात आपल्याला वर्कशीट मध्ये करंट टाइम दाखवता येईल. खालीलपैकी कोणता पर्याय हा बरोबर आहे? तो बी म्हणजे 8. खालीलपैकी कोणता पर्याय झूम ऑप्शन्स मध्ये उपलब्ध नाही? तर 500 हा पर्याय झूम ऑप्शन मध्ये उपलब्ध नाहीये. खालीलपैकी कोणता पर्याय अंडरलाइन फॉर्मॅट सेल डायलॉग बॉक्स मध्ये उपलब्ध नाही? तर डबल अकाउंटिंग. सेल मध्ये डाटा एंटर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा वापर केला जात नाही? तर प्रेसिंग द एस्केप की. एस्केप कीचा वापर केला जात नाही. तर प्रेसिंग एन एरो की. सेकंड, प्रेसिंग द टॅब की. अँड थर्ड, क्लिकिंग द एंटर बटन टू द फॉर्म्युला बार. ह्या तीन गोष्टींचा वापर आपण डाटा एंटर करण्यासाठी वापरू शकतो. वर्कशीट इन्सर्ट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरता? Shift+F11. MS एक्सेल मध्ये ग्राफ तयार करताना जो कॉलम आपल्याला x अक्षावर हवा आहे त्याला टेबलच्या कोणत्या साइडला सेट करतात? तर लेफ्ट साइडला सेट करतात. सिलेक्टेड सेल मधील फॉर्मॅट तसंच ठेवून डेटा डिलीट करण्यासाठी कोणत्या कमांडचा वापर होऊ शकतो? तर पहा, होम टॅब मधील एडिटिंग ग्रुप मधील क्लिअर कंटेंट्स. पहा, सिलेक्ट सेल मधील फॉर्मॅट तसंच ठेवून डेटा डिलीट करण्यासाठी आपल्याला होम टॅब मधील एडिटिंग ग्रुप त्याच्यामधील क्लिअर कंटेंट्स वर जावं लागेल. कोणती की प्रेस केल्यानंतर दिलेला डाटा त्या सेल मध्ये सेट होत नाही? तर प्रेस एस्केप की. एक्सेलच्या ओपनिंग स्क्रीन मध्ये सर्वात टॉप साइडला टायटल बार असतो. हे विधान बरोबर आहे. सेल मध्ये फॉर्म्युला टाइप करताना फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय वापरता येत नाही? तर स्पेसेस वापरता येत नाही. सेल मध्ये फंक्शन टाइप करताना इज इक्वल टू या चिन्हाने सुरुवात करावी लागते. हे विधान बरोबर आहे. VLOOKUP फंक्शन च्या सिंटॅक्स मध्ये दिलेला टेबल ॲरे हा आपल्याला संपूर्ण टेबल मधील असा भाग ज्याचा पहिल्या कॉलम मध्ये दिलेली लुकअप व्हॅल्यू शोधली जाते व कमाल शेवटच्या कॉलम मधून कॉरेस्पॉन्डिंग व्हॅल्यूची आउटपुट मिळते. कोणत्या फंक्शनने करंट सेल मध्ये करंट सिस्टम टाइम मिळतो? तर नाउ ब्रॅकेट कंप्लीटेड. कोणत्या ऑप्शनचा वापर करून करंट सिस्टम डेट सेल मध्ये घेता येते? तर टुडे ब्रॅकेट. कोणत्या ऑप्शनने आपण सेल मधील टेक्स्ट मॅटर रोटेट करू शकतो? तर टेक्स्ट ओरिएंटेशनचा वापर करून. कोणत्या फंक्शनच्या मदतीने दिलेली लुकअप व्हॅल्यू ही टेबल ॲरेच्या पहिल्या रॉ मध्ये आडव्या पद्धतीने शोधली जाते? HLOOKUP चा वापर करून. कोणत्या फंक्शनच्या मदतीने दिलेली लुकअप व्हॅल्यू टेबल ॲरेच्या पहिल्या कॉलम मध्ये उभ्या पद्धतीने शोधली जाते? VLOOKUP. आडव्या पद्धतीने शोधण्यासाठी HLOOKUP आणि उभ्या पद्धतीने शोधण्यासाठी VLOOKUP. एक्सेल मध्ये कोणता फंक्शन वापरून दोन तारखांमधील फरक कॅल्क्युलेट करू शकतो? डेटेड इफ. HLOOKUP फंक्शनच्या मदतीने दिलेली लुकअप व्हॅल्यू टेबल ॲरेच्या पहिल्या कशामध्ये आडव्या पद्धतीने शोधली जाते? रो मध्ये. आलेख तयार करण्यासाठी कोणत्या विजार्डचा उपयोग होतो? चार्ट. कोणत्या सुविधेद्वारे सिलेक्टेड सेल मध्ये कोणत्या प्रकारच्या डाटाचे इनपुट ऍक्सेप्ट व्हावे यासाठी आपण रूल्स सेट करू शकतो? डाटा व्हॅलिडेशन.
व्ही लुकअप फंक्शनच्या मदतीने दिलेली लुकअप व्हॅल्यू ही टेबल अरेच्या पहिल्या कॉलम मध्ये कशाच्या पद्धतीने शोधली जाते? व्हर्टिकली. एच लुकअप फंक्शनच्या मदतीने दिलेली लुकअप व्हॅल्यू ही टेबल अरेच्या पहिल्या रॉ मध्ये कोणत्या पद्धतीने शोधली जाते? हॉरिझॉन्टली. पहा, कॉलम मध्ये ती व्हर्टिकली पद्धतीने शोधली जाते, तर रॉ मध्ये ती हॉरिझॉन्टली पद्धतीने शोधली जाते. वर्कशीटला बॉर्डर असते, ही विधान चूक आहे. सेल मधील माहितीची फॉन्ट साइज मध्ये बदल करण्यासाठी कशाचा उपयोग होईल? फॉर्मॅट सेल्सचा. रँडम सिलेक्शन करण्यासाठी कोणती की दाबून धरावी? कंट्रोल. सिलेक्टेड सेल आयडेंटिफाय करण्यासाठी कोणत्या बॉक्सचा उपयोग होतो? नेम बॉक्सचा. तुम्ही एक्सेल मध्ये सेल लॉक करू शकता जेणेकरून युजर त्यात काही बदल करू शकत नाही, हे विधान बरोबर आहे. एक्सेल मध्ये आपण पेज बॉर्डर कुठून देऊ शकतो? तर पहा, एक्सेल मध्ये जर आपल्याला पेज बॉर्डर द्यायचे असेल तर एक्सेल मध्ये पेज बॉर्डर सेट करता येत नाही. लक्षात घ्या, या आधी आपण प्रश्न पाहिला होता की एक्सेल शीटला पेज बॉर्डर नसते. आपण सूत्र पॅलेट निश्चित करतो किंवा वापरू शकतो. बी, क्रिएट अँड एडिट फॉर्म्युलाज कंटेनिंग फंक्शन आपण सूत्र पॅलेट निश्चित करताना वापरू शकतो. एक्सेल मध्ये एकच शीट असेल तर ती लपविता येत नाही, हे विधान बरोबर आहे. ज्या सेल मध्ये नंबर्स असतील आणि ते सिलेक्ट केल्यानंतर त्यांचे कॅल्क्युलेशन व्हॅल्यू कशावर दर्शवले जातात? तर स्टेटस बारवर. स्टेटस बारवर ह्या ज्या सेल आहे त्यांचे नंबर आणि त्यांचे कॅल्क्युलेशन व्हॅल्यू हे आपल्याला स्टेटस बारवर पाहायला मिळते. J2A हा क्रम म्हणजे टेक्स्टचे काय करणे होय? तर डिसेंडिंग सॉर्टिंग करणे होय. मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा.